नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट ज्या पुस्तकातून आहे त्या पुस्तकाचे नाव पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊया आपल्या गोष्टीकडे। तर एका छोट्याशा गावामध्ये आकाश आणि भावेश नावाचे दोन मित्र राहत होते। दोघे पण एका चांगल्या आयुष्याचे स्वप्न बघायचे, यासाठी ते मेहनत करायला सुद्धा तयार होते। गावापासून काही अंतरावर एक नदी होती, जिथून खूप कष्ट आणि मेहनत करून लोक पाणी भरून आणत होते। तर लोकांची ही अडचण पाहून त्या गावातील सरपंच त्या आकाश आणि भावेशला नदीमधून पाणी आणायची नोकरी देतो। जितके जास्त ते पाणी आणतील तितका जास्त पैसा त्यांना दिला जाईल। हे ऐकून ते दोघे खूप आनंदी होतात। त्यानंतर रोज सकाळ ते संध्याकाळ हे दोघे खूप मेहनत करून पाणी नदीवरून भरून आणतात। संध्याकाळपर्यंत ते जितकं पाणी आणतात त्या हिशोबाने ते पैसे घेऊन घरी जातात। काम संपल्यानंतर ते खूप थकलेले असायचे। दोघांचे हात आणि पाठ खूप दुखायला लागतात। भावेश तर खूप संतुष्ट होता त्याच्या कामाबद्दल आणि त्या कामातून येणाऱ्या पैशांबद्दल, आणि त्याला पूर्ण विश्वास होता की तो जे काम करतोय त्यासोबत तो त्याचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो। तर त्याने त्याची इन्कम वाढवण्यासाठी मोठ्या बादलीमधून जास्त पाणी आणायला सुरुवात केली। दुसरीकडे आकाश त्याच्या कामासोबत संतुष्ट नव्हता। तो जास्त पैसे कमावण्यासाठी एक सोपा मार्ग शोधत होता। एक दिवस त्याला कल्पना सुचली की नदीमधून गावापर्यंत एक पाईपलाईन बनवली तर जर पाईपलाईन बनली तर तो गावाला जास्त पाणी देऊ शकेल। तो खूप उत्सुक होता आणि त्याने प्लॅन बनवायला सुरुवात केली। आकाशने ही कल्पना भावेशला पण सांगितली आणि त्याला बोलला की माझ्यासोबत ये, आपण दोघे मिळून ही पाईपलाईन बनवू। भावेशला वाटले की पाईपलाईन बनवण्यात खूप वेळ वाया जाईल आणि त्याची जी स्वप्न आहेत ती पुढे ढकलली जातील। तेव्हा त्याने पाईपलाईनच्या कल्पनेला रिजेक्ट केले। तो त्या जागी अजून मोठ्या बादल्या घेऊन आला जास्त पाणी आणण्यासाठी आणि नदीपासून गावाच्या जास्त फेऱ्या मारू लागला। आता आकाशने ठरवले की तो एकटाच ती पाईपलाईन पूर्ण करेल। त्याला माहीत होते की हे काम सोपे नाही आहे आणि पाईपलाईन पूर्ण होण्यात खूप वर्षे लागतील। तरी पण त्याने त्याचा पूर्ण फोकस पाईपलाईन पूर्ण करण्यावरती केंद्रित केले। पण त्याने त्याचे जुने काम पण करणे सोडले नाही। तो रोजप्रमाणे बादलीने पाणी आणत राहिला। आठवड्याच्या शेवटी आणि फावल्या वेळात तो पाईपलाईन सेट करण्यावरती काम करायचा। 1 महिना झाल्यानंतर गावातल्या लोकांनी त्याच्यावर हसायला सुरुवात केली, कारण की 1 महिन्यात एवढं काही खास काम पूर्ण झाले नव्हते। गावातले लोक त्याला आकाश पाईपलाईनवाला म्हणून चिडवायला लागले। दुसरीकडे भावेशची इन्कम 1 महिन्यात डबल झाली होती। त्याने मोठे घर पण विकत घेतले होते। त्याची जीवनशैली पूर्णपणे बदलली होती। आता तो रोज त्याचे काम संपवून त्याची मेहनतीची कमाई बार आणि रेस्टॉरंटमध्ये खर्च करू लागला। काही महिन्यानंतर भावेशला कळले की रोज इतक्या मोठ्या बादल्या उचलून आणून त्याचे शरीर आता थकले होते। आता इतक्या मोठ्या बादल्या उचलण्याची परमिशन त्याचे शरीर त्याला देत नव्हते। हळूहळू त्याने कमी पाणी आणायला सुरुवात केली आणि त्याच्या बादल्यांचा आकार पण छोटा होत गेला। तर यासोबतच महिने बदलत गेले। आकाशने त्याच्या पाईपलाईनवर काम करणे सुरूच ठेवले। 1 वर्ष गेला, 2 वर्षे गेले आणि शेवटी आकाशने पाईपलाईन पूर्ण केली। आता त्याने बादली उचलण्याच्या ऐवजी पाईपलाईनद्वारे गावाला पाणी द्यायला सुरुवात केली। आकाश पहिल्यापेक्षा जास्त कमवायला लागला होता। तर आता परिस्थिती अशी झाली होती की आता आकाश काम जरी नव्हता करत, म्हणजे जरी तो झोपलेला असेल किंवा पार्टी करत असेल किंवा कुठे फिरत असेल तरीसुद्धा तो कमावत होता। दुसरीकडे पाईपलाईनमुळे भावेश पूर्णपणे बेरोजगार झाला होता। आता बघा, वास्तविक जगात बहुतेक लोक हे बादलीने हमाली करणारेच आहेत। आपण सर्व बादलीने हमाली करणाऱ्या जगातच राहतोय। बहुतेक करून लोक त्यांची वेळ आणि ताकद भावेशसारखं वाया घालवत आहेत। जर एका कामाचे पैसे कमी पडत आहेत तर ते दुसरे काम करत आहेत किंवा ओव्हरटाईम पण करत आहेत। याचाच अर्थ ते त्यांच्या बादलीचा आकार मोठा करत आहेत। दुसरीकडे आकाशने काय केले, त्याने त्याची सर्व वेळ आणि ताकद ठराविक येणाऱ्या रकमेकडे नाही लावली। त्याने त्याची थोडी वेळ आणि ताकद ही पाईपलाईन बनवण्यामध्ये लावली। आकाशला हे माहीत होते की एक दिवस असा नक्की येईल की वय आणि आरोग्यामुळे त्याच्याकडे जास्त वेळ आणि ताकद नाही राहणार। आज जेवढे पण श्रीमंत लोक आहेत सर्वांनी पाईपलाईनच बनवली आहे। भले ती पाईपलाईन तुम्हाला दिसत नसेल, पण त्यांच्याजवळ त्यांची स्वतःची पाईपलाईन आहे। अशी वेळ सर्वांची येणार आहे जेव्हा तुमचे वय जास्त होईल। तेव्हा तुम्ही तितके काम नाही करू शकणार जितके तुम्ही आत्ता करत आहात, आणि कदाचित काहीच करू शकणार नाहीत। त्यामुळे आपण सर्व वेळ आणि ताकद ठराविक येणाऱ्या इन्कमकडे नाही लावली पाहिजे। जर तुम्ही एखादा जॉब किंवा कोणता बिझनेस करत आहात ज्यात तुम्हाला नेहमी आणि सतत काम करणे गरजेचे आहे, तुमच्याशिवाय तो बिझनेस चालूच शकणार नाही, तर मग तो सुद्धा एक प्रकारचा जॉबच आहे।
तर त्यातून थोडा वेळ वाचून तुम्हाला तो वेळ पाईपलाईन बनवण्यात वापरला पाहिजे. मी हे नाही बोलत की तुम्ही तो जॉब सोडून दिला पाहिजे किंवा तो बिझनेस बंद केला पाहिजे. नाही, त्यातून तुम्ही थोडा वेळ वाचवा आणि तुमची पाईपलाईन बनवण्यात वेळ वापरा. ओके, आता मी तुम्हाला सांगतो की या व्हिडिओमध्ये मी ज्या पण गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या मी द पॅराबल ऑफ द पाईपलाईन या पुस्तकातून सांगितल्या आहेत, ज्याचे लेखक आहेत ब्रूक हेजेस. तर या व्हिडिओमध्ये बस एवढेच. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.